नमस्कार. आपण आलो आहोत उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटामध्ये आलो आहोत. जिल्हा परिषद गटामध्ये कशा प्रकारे वातावरण राहणार आहेत, उमेदवारांचा कशा प्रकारे या ठिकाणी प्रचार झाला आहे किंवा या भागात उमेदवारांनी कशा प्रकारे लोकांची जनपसंती कोणाला आहे. माझ्यासोबत आजोबा आहेत या ठिकाणी. बाबा, काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी प्रचार चालू आहे कसला जिल्हा परिषदेचा? जिल्हा परिषद आता जिल्हा परिषद कायच तिकीटावर येते, कोणाला तिकीट मिळेल कोणाला नाही. हां हां. जर शरद पवारला तिकीट मिळतं तिकडं ते जावं लागल. काय वाटतं या भागामध्ये कोणाला तिकीट मिळावी? तिकीट तुम्हाला खरं सांगायचे, तो जे पट्टा आहे धरणाच्या पलीकडे आणि हा पट्टा याच्यात पहिले लय बदल झालेले आता. तर आम्हाला असं वाटतंय आमच्या पट्ट्याचं तिकीट मिळावं आणि आम्ही ह्याच पट्ट्यात मतदान करणार. पण मग ह्या पट्ट्यामध्ये तिकीट कोणाला मिळावं असं काय वाटतं आपल्याला? आता इथं आहे आमच्या एवढ्या पट्ट्यामध्ये शिंगाडे साहेब. हां. शिंगाडे साहेबला तिकीट मिळालं जिल्हा परिषद चांगलं होईल असं आमचं म्हणणं आहे. बरं. अजून शिंगाड्याचा परिचय भरपूर आहे पूर्व भागात सुद्धा. पुढच्या भागामध्ये पंडित मेमाने आहेत. पंडित मेमाने आहे, पण तो पक्ष इकडे जास्त चालत नाही ना आमच्या भागामध्ये. ज्यादा चालत म्हणजे बीजेपीला मतदान होणार नाही या भागामध्ये. हा, कमीच पडणार बीजेपीला. पण काल तर पंडित मेमाने बोलले की ह्या भाग उदापूर डिंगोरे गटामध्ये कमळच फुलणार आहे. आता उमेदवार काय नाही काय सांगतच राहतात, नाही का, काहीतरी सांगतात, अफवा देतात, तसंच होऊन जातं. मागील 5 वर्षामध्ये या भागात कशा प्रकारे जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला, काय सांगाल आपण? विकास अजिबात काय केलं नाही. एक 10 वर्षामध्ये पंडित मेमाने होता 5 वर्षे, गेनू उंडे 5 वर्ष होतं, काहीच अजिबात काम नाही झालं या पट्ट्यात. आणि त्या पट्ट्यात झालं असेल महेंद्र सदाकाळ काय होतं ते तिकडे घेतली कामं करून. म्हणजे ह्या गटामध्ये मागील 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेट आंबले होते. काय त्यांनी या भागात काम केलं की नाही केलं? शेट आंबले तेही काही काम करते नाही या मावळ पट्ट्यामध्ये, अजिबात काम करते नाही. काय असं निधी तो कुठं पळवितात, कुठं तपास लागत नाही त्यांचा. मग ह्या पट्ट्यामध्ये काय संधी दिली तर कोणाला संधी द्यावी? संधी आता या पट्ट्यात शिंदे म्हणजे शिंगाडे साहेबच आहे फक्त, तो चमकलेला गडी. शिंगाडे साहेब मध्ये मतदानाच्या काही कालखंडामध्ये ते जरा त्यांनी शांतता घेतली होती. जरी ते राष्ट्रवादीचे होते तरी त्यांनी शांतता घेतली होती. याबद्दल काय नाराजी? शांतता घेतली. मग आता पहिला सरपंच होता त्याच्या नको असं वाटलं त्याला, काही राजकारण नको, हे समाज चांगला नाही असं. तर पण आता परत समाजाची सेवा करावा असं त्याला वाटतंय. अंकुश आमले यांनी जवळजवळ दोन टर्म त्यांनी जिल्हा परिषद उभवलेला आहे. हा, पण या ठिकाणी कामच केलेलं नाही. कामं केलेली नाही अजिबात. मग आता ह्याला दुर्दैवी काय म्हणाल आपलं? आता दुर्दैव काय भाऊ, कामच जर करून पाहते जर 2 टर्म ज्यांनी जिल्हा परिषद लढवली गेली, 2 टर्म ते निवडून देखील आले, जिल्हा नियोजन समितीवर ते हे होते, तरी पण तुम्ही म्हणता ह्या भागात कामं झाली नाही, काय सांगा? आता नाहीच कामं झाली. ते काय आमचा दोनदा लाडको होता त्यावेळेस कामं झाली. आता कामं कुठंच मला दिसती नाही. त्यांचं अंकुश आमले यांचं या ठिकाणी कुठलं काम झालं नाही. अंकुश आंबले कामच झालं नाही तर कुठंच या पट्ट्यात तर नाही झालं भाऊ. पिंपळगाव पासून तर खिरेश्वर पर्यंत इकडे फिरकतात का ते? फिरतात, येतात ते अंकुश आंबले येतात, दसकरी असो काही असो येतात ते. पण कामं नाहीच ना, दिसतीच नाही कामं, काहीच दिसत नाही. आता राष्ट्रवादी आणि तुतारी ह्या 2 गट एकत्र होत आहेत. कदाचित हा गट जो आहे हा तुतारीला सुटल्याचा अशी सूत्रांची माहिती आहे. पण मग या गटातला वर्चस्व अंकुश आंबले यांनी केलं होतं पाठीमागच्या दोन टर्मला. ह्यावेळेस देखील तेच गटाचं वर्चस्व करणार आहेत. आणि मग कशा प्रकारे तुम्ही म्हणताय की त्यांनी कामं नाही केली, मग जनता स्वीकारेल का नाही स्वीकारेल? आता जनता ते तसंही होईल, तसंही करावं लागेल. एखाद्या वेळेस अंकुश आंबल्यासारखंच चालावं लागेल. तुम्ही आता म्हणताय की अंकुश आंबले यांनी कामं नाही केली आणि परत आता म्हणताय की अंकुश आंबले चालावं लागेल. नाही, मग ते होईल तसं, म्हणजे असं चित्रही पण आहे या पट्ट्यात रे भाऊ, या धरणाच्या अलीकडं. आणि जर समजा अंकुश आमले यांनी त्यांच्या विचाराधीन एक उमेदवार आहे, त्या उमेदवारांना त्यांनी संधी दिली तर तुम्ही इकडं तुमच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहणार की अंकुश आमले यांच्या पाठीमागे? अंकुश आंबल्याच्याच पाठीमागे राहावं लागेल जरी कामं नसतील केली. उदयजी शिंगाडे यांना जर संधी दिली तर तरी त्याच्या
माणूस चांगले त्यासाठी आमचं जवळ तिकीट जर असलं तर शिंगाड्याला मतदान करावं अशी अपेक्षा. तुम्ही डबल ढोलकी वाजवत आहे, नक्की तुमचं भूमिका तुम्ही स्पष्ट करावी का, जेणेकरून जर तुम्ही म्हणताय की आपल्या भागातल्या शिंगाडे यांना उमेदवारी आपण दिली तर आम्ही त्यांच्या पाठीमागं, किंवा आता म्हणताय की अतुल आपलं अंकुश आंबेने जर उमेदवार दिली एखाद्या दुसऱ्या याला तर आम्ही त्यांच्या पाठीमागं, नक्की काय नक्की त्या भागातलं नक्की नेतृत्व कोण करू शकतो चांगल्या प्रकारे? आता नेतृत्व कोण करणार आहे बाई, काही खरं नाही यांचा उमेदवारांचा अजिबात खरं नाही. शिंगाडे माणूस चांगले आणि अंकुश आंबले पण चांगलाच आहे. आता शेवटी दोघांमध्ये काय होईल ते त्याचं चालवच लागेल. शंकर घोडे त्या पट्ट्यात मी सांगितलं ना तिकडं आम्हाला काही मतदान करून फायदा नाही. त्या पट्ट्यात नाही जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहे ना, करावं लागलं अचानक. काय भरावं आहे त्याचं? हा भरावं नाही. मग काय वाटतं शंकर घोडे चालतील का ह्या पट्ट्यातून जिल्हा परिषदला? काही नक्की सांगता येत नाही. चालते आता बरेचसे उमेदवार अजून चित्र स्पष्ट झालेलं आहे. साबळे आहेत, अजून डावकर आहेत, शंकर घोडे आहेत, तुमचे शिंगाडे आहेत, तिकडे वरती सोनाबाई दाभाडे आहेत कोपरवांड्यातून. नक्की या सगळ्यांना वरचढ उमेदवार कोण भरेल आपल्या काय मत आहे? आहे ना अंकुश शेट आंबल्याकडून जर चाललं तर ती बाईला होईल. सोनाबाई दाभाडे या भागातून समजा तुमच्या बुधाई शिंगाडीला संधी दिली तर ते आता ते शिंगाडे पण चालल पूर्व भागातून. बाबा राजकीय चित्र असं आहे हा. की अंकुश आंबले जे उमेदवार देणार आहेत त्यांची पसंती या आपल्या इकडे तुमचे जे उमेदवार आहेत त्यांना कदाचित या जिल्हा परिषदेसाठी ते थांबू शकतात आणि ते दुसरा जो त्यांच्या विचाराधीन उमेदवार आहे तो उमेदवार देण्याची शक्यता आहे. जर समजा तुमचा जो बुधाजी शिंगाडे तुम्ही म्हणताय या उमेदवाराला जर संधी दिली नाही आणि जर अंकुश आंबले यांनी त्यांच्या विचाराधीन असलेला उमेदवार दिला तर तुम्ही कोणाच्या पाठीमागे? नाही मग शिंगाड्याला संधी अंकुश शेटच्याच मागं राहावं लागलं. शिंगाड्याला जर नाही संधी दिली तर काय मग हे आता जो पिंपळगाव धरण आहे, हे धरणाचं बरंचसं क्षेत्र जे काही 1 वर्ष झालेलं होतं त्याचं बऱ्याच लोकांना पेमेंट भेटलं नाही. काही त्याच्यामध्ये 55 देखील घरं आहेत. या बाबतीचा पाठपुरावा आजपर्यंत कोणी केला का नाही केला? केलाच नाही पाठपुरावा कोणीच. का नाही केलं बरं? का आता इकडे हे पुढारी देतात आम्ही निवडून ते बोलतात काही बघत बसतात. तुम्ही जे पुढारी निवडून जाताय ते आता कामच करते नाही. तुम्ही आता जसं सांगितलं ज्या उमेदवारांच्या पाठीमागं तुम्ही राहताय ना हा त्याच उमेदवारांनी खरं तर तुमच्या गटाचं नेतृत्व केलेलं आहे ना, त्यांनी तुमचा हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं होतं बाबा, बरोबर की नाही? बरोबर आहे. ते आतापर्यंत लावू शकते. आता एवढी जमीन गेली, बरीच हेक्टर जमीन गेली, तिचा पेमेंट पण नाही, काहीच नाही. 250 एकर जमीन तुमची संपादित झालेली होती. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बातम्या देखील केल्या होत्या प्रसारमाध्यमातून आणि त्यांनी सांगितलं की सर्व चुकीच झाला होता. मग जर सर्व चुकीच झाला तर मग लोकांचं पेमेंट काराकडे गेलं. आता ते काय आता ते नाहीच केलं त्यांनी, मग आता काय आता करायचं? मग याच्यामध्ये जर ह्या सगळ्या बाबीमध्ये नक्की दोष कोणाला द्यायचा आपण? दोष आता आमदार हेच स्थानिक पुढारी. हा मग स्थानिक पुढारी तुमचं काम करत नाही करते काम करतेच नाही. पण आता सरपंच निवडून दिला आम्ही, इथं कोलवाडला अजिबात कवडीचं काम नाही. इथं पाण्याची टाकी बोर घेतलेले तेव्हा टाकी तिथं पडेले, पण शाळेला पाण्याचे ते पण करते नाही. करूनच पाहते नाही नुसतं, काय करायचं त्यात? हा, पण मग बाकीचे आता सरपंचाला निवडून येऊन फक्त आता काय 1 वर्ष झालं असेल. हा वर्षे याच्या अगोदर जे जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत होते, पंचायत समितीकडे होते किंवा याच्या अगोदर जे सरपंच होते, लोकप्रतिनिधी होते, यांच्याकडे तुम्ही कधी या विषयासंदर्भात बोलला होता का हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी? हा बोलतो नेहमी, पण ते काय मनोज घेते नाही. कोणाकडे गेले होते? हे पहिला शिंगाडे सरपंच होता त्याच्याकडं. आता हे काय नवीन आहे सरपंच, याला काय एवढी कल्पना नाही. मी असं चालेल. जिल्हा परिषद गटाचं जे नेतृत्व करू इच्छितात त्यांच्याकडे तुम्ही आता नाही माझी जिल्हा परिषद सदस्य असते नाही गेलो. का नाही गेले? जातीच नाही कोणी पर्यंत निघाय, जर कोणी मागतच नाही. माणसं कोणी येती नाही, जाती नाही, काहीच नाही. मग मला सांगा कशा प्रकारे मग आपण जर मागणीच केली नाही तर विकास कशा प्रकारे होऊ शकतो? नाही ना होत, विकास होणारच नाही. आपण मागणी करायला पाहिजे, झटायला पाहिजे, जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत. आपण निवडून देतो, आपला अधिकार आहे त्यांच्यावर. आता ह्या वेळेस तुम्ही नक्की संधी कोणाला द्याल? नक्की आता अंकुश शेट आंबल्याच्याच मागं जावं लागेल, कारण शरद पवार आहे त्याच्या पाठीमागं जावंच लागेल. आता आपण या ठिकाणी पाहिलं
की ह्या भागामध्ये ज्यांनी 5 वर्षापूर्वी 2 टर्म ज्यांनी जिल्हा परिषद सदस्याचं पद भूषवलं, ते अंकुश आंबले जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं हा जो पट्टा इकडचा आहे तो राहील असं या ठिकाणी स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की शिंगाडे असतील किंवा शंकर घोडे असतील हे देखील या ठिकाणी चालू शकतात, परंतु अंकुश आंबले यांनी ह्या भागाचं नेतृत्व केलं. त्यांच्या मनातून आलं की अंकुश आंबले कामं बंद केली नाही आहेत, तरी पण ते म्हणतात की त्यांच्या पाठीमागे जावं लागेल, कारण का त्यांनी ह्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. का सांगितलं की शरद पवार त्यांच्या पाठीमागं आहेत, म्हणून त्यांच्या पाठीमागे जायचं असेल तर नक्कीच आम्हाला अंकुश आंबले यांच्या संगच आम्हाला राहावं लागेल. म्हणजे कदाचित डुंगर उदापूर गटामध्ये तुतारीला सुगीचे दिवस आहे असं देखील या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही आहे. बघूया, अजून देखील आपण काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत. तर कशा प्रकारे हे वातावरण राहील तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी.